हा 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 व्हेरी गुड. प्रश्न विचारायचा हाच मकसद होता की आपल्याला आपली प्राचीन भारतीय परंपरा, आपली संस्कृती, आपला इतिहास हा पूर्ण आपल्याला माहिती असला पाहिजे. त्या काळामध्ये एवढी सगळी वास्तू उभं करणं म्हणजे काही इट इज नॉट अ जोक. आपण इमॅजिन पण करू शकतो. आपण काही पांडव बघितलेले नाहीत, पण आपण जे ऐकलंय सगळ्या गोष्टी आपल्या गुरु परंपरेमध्ये, गुरूंकडून, आपल्या आदर्श सिद्ध लोकांकडनं आपण जे काही ऐकलंय ते आपण आता पाहतो. तर 5 पांडवांनी ही गुफा निर्माण केली. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. सगळ्यांना माहितीये भीम म्हणजे एकदम पॉवरफुल. भीम माहिती आहे सगळ्यांना, आहे की नाही? तर भीमने काय केलं, इथे गुफा कोरायला सुरुवात केली. जिथून तुम्ही हाताला गुफेत दरवाजातनं तिथनं गुफा कोरायला सुरुवात केली. मोठे मोठे दगड बाजूला काढायला सुरुवात केली. भीमचे बोटांचे ठसे म्हणजे जी गुफा कोरली अजूनही भिंतीवर भीमच्या बोटांचे ठसे आहेत सगळे. इकडच्या बाजूला तर एक पंजाच आहे, असं पूर्णपणे दगड उकरलेला असा. त्यानंतर ही गुफा बनवली. पहिली गुफा, दुसरी गुफा, तिसरी गुफा आतमध्ये बनवली. त्यानंतर गुफेत राहायचं होतं. रात्री आले होते त्यांना का आले या भागामध्ये, तर त्यांना अज्ञातवासाची शिक्षा होती. अज्ञातवास म्हणजे कोणालाही आपला चेहरा दाखवायचा नाही. ठीक आहे, ही फार मोठी स्टोरी आहे. कौरव, पांडव आणि मग ते गेम खेळतात. मग ते गेम मध्ये पांडवांना हरवतात. चिटिंग करून कौरव पांडवांना हरवतात. मग ते अज्ञातवासाची शिक्षा. त्या शिक्षेमध्ये पांडव पूर्ण भारतभर भ्रमण करत होते. जंगलामध्ये राहिले, डोंगरावरती राहिले, छोट्या छोट्या गुफा करून अगदी हिमालयाच्या पर्वतरांगेपासून ते दक्षिणेपर्यंत पांडवांनी त्यांचं वास्तव्य केलं. डोंगर भागामध्ये अनेक ठिकाणी अशा गुफा आढळतात. अगदी केदारनाथची पण स्टोरी पांडवांची खूप फेमस आहे. आणि ही सर्व गोष्ट जी आहे आपल्या मंदिराच्या रिलेटेड. एका रात्रीमध्ये पांडव इकडे आले. पहिल्या गुफेमध्ये इथे राहायचं होतं त्यांना, या गुफेमध्ये. त्यामुळे त्यांना पाण्याची सोय, महत्वाचं आहे ना, पाणी म्हणजे जीवन आहे की नाही. आपण पाणी जपून वापरलं पाहिजे ना सगळ्यांना. तर पहिल्या गुफेमध्ये अर्जुन जे होते ते धनुर्धारी, बाण मारणं, तीर कमान आहे की नाही. तर अर्जुनाने काय केलं, त्या पहिल्या गुफेमध्ये 7 वेगवेगळ्या ठिकाणी बाण मारले असे. आणि बाण मारून पाण्याचे 7 स्त्रोत तिथे काढले. ते पाणी जे आहे ते बाहेरून नाही टाकले, ते तिथनं स्त्रोत मधनं बाहेर. असं म्हणतात हिमालयातनं 7 नद्यांचं पाणी पण त्या ठिकाणी येतं कुंडामध्ये. त्याच पाण्याने अभिषेक केला जातो शिवलिंगाला. तर पाणी काढून बाण मारून पाणी काढलं. पाण्याला संस्कृत मध्ये नीर म्हणतात. बाण आणि नीर 2 शब्द जोडले तर बाणेर होत, अशी पण एक आख्यायिका. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने या भागाला बाणेर नाव पडलं असावं कदाचित.